ऱ्हस्व म्हणजेच पहिला उकार युक्त शब्द। कुठल्याही व्यंजनाला ज्यावेळेस आपण पहिला उकार देतो त्यावेळेस त्याचा उच्चार बदलतो। जसं की क ला जर आपण पहिला उकार दिला तर त्याचा उच्चार होतो कु। तसंच इतर व्यंजनांच्या बाबतीतही घडतं। जसं आता आपण पाहिल्याप्रमाणे क ला पहिला उकार होतो कु, तसंच इतरांच्या बाबतीत ख ला पहिला उकार खु, ग ला पहिला उकार गु, घ ला पहिला उकार घु, च ला पहिला उकार चू, छ ला पहिला उकार छू, ज ला पहिला उकार जू, झ ला पहिला उकार झू, ट ला पहिला उकार टू, ठ ला पहिला उकार ठू, ड ला पहिला उकार डू, ढ ला पहिला उकार ढू, न ला पहिला उकार नू, त ला पहिला उकार तू, थ ला पहिला उकार थू, द ला पहिला उकार दू, ध ला पहिला उकार धू, न ला पहिला उकार नू, प ला पहिला उकार पू, ह ला पहिला उकार फू, प ला पहिला उकार पू, भ ला पहिला उकार फू, म ला पहिला उकार मू, य ला पहिला उकार यू, र ला पहिला उकार रू, ल ला पहिला उकार लू, व ला पहिला उकार वू, श ला पहिला उकार शू, श ला पहिला उकार शू, स ला पहिला उकार सू, ह ला पहिला उकार हू, ळ ला पहिला उकार ळू, श ला पहिला उकार शू आणि न्य ला पहिला उकार होतो न्यू। चला तर आपण आता पहिल्या उकाराचे काही शब्द पाहूया। चूना, पुडा, फुगा, सुळा, मुका, सुट्टी, सुई, सुरी, कुशल, कुणाल, कुमुद, कुमार, खुशाल, गुपित, गुलाब, गुलाल, घुबड, चतुर, झुरळ, झुणका, तुकडा,
तुळस, तरुण, दुकान, दुसरा, दुपार, नुसता, पुजारी, पुरुष, पाहुणा, फुगडी, फुकट, बाहुली, मुकुट, मुसळ, मनुका, रुपया, रुमाल, सुमन, सुबक, सुपारी, सुतार, हुशार, खुळखुळा, गुलुगुलू, गुरुवार, तुकाराम, बुधवार, मधुकर, ऋणुझुनू, लक्षात ठेवा, र या व्यंजनाला उकार खाली न देता तो बाजूला देतात, जसे रू. तसेच उ हा स्वर ज्या शब्दात येतो त्यात देखील उकाराच्या उच्चाराप्रमाणेच उच्चार होतो, जसे उशी, उडी, उपास, उघडा, उदार, उदास, उकाडा, उपाय.